ठाण्यामधलं जे चित्र किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे. पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत. हे काम पोलिसांना दिलंय, हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत. आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत. किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू. पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात. तुमच्यासमोर ते लढायला नको आहे. तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे. तुम्ही लढा ना आमच्यासमोर. तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत. खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही. पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत. ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडतायत, घडवले गेले, त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही. अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल. न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये मोठा रोष असतो का? चीड आहे, चीड आहे. लोकांच्या मनात चीड आहे आणि ती चीड तुम्हाला मतपेटीतून दिसेल. तुम्हाला वाटत असेल अशा प्रकारे उमेदवार पळवल्याने, मताला 10,000 15,000 वाटल्याने मुंबई ठाण्यातल्या मतदारांवर फरक पडेल, तर तो भ्रम आहे. जे विधानसभेला लोकसभेला झालं ते महापालिकेत होणार नाही याची मला खात्री.